तर निनावी पत्रामुळे बीडची बदनामी, दोषींवर कारवाई करण्याची मागणी होते। बीड कृती समितीचं पोलीस अधीक्षकांना निवेदन। सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका असल्याचं हे निनावी पत्र आहे। निनावी पत्रामुळे मोठी खळबळ देखील उडाली होती। सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका असल्याचा पत्रात उल्लेख आहे। या निनावी पत्रामुळे खळबळ देखील उडाली होती। त्याच्या काळामध्ये जर पाहिलं आपण एक निनावी पत्र आलं, आमचं असं म्हणणं जर निनावी पत्र जे आहे ज्याच्यामुळे संपूर्ण बीड जिल्ह्याचं नाव बदनाम होत आहे, तर एक तर ते प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून सायबर अंतर्गत शोधून काढावं आणि त्यांच्यावर कारवाई करावी। अन्यथा त्यात जर काही तथ्य नसेल तर मग जे या प्रकरणात बदनाम करतायत त्यांच्यावर कारवाई करायची आहे। कारण की एकंदरीत जर पाहिलं तर बीड जिल्ह्याचा संपूर्ण परिसर पाहिला आपण तर बीड जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बदनाम केले जाते आणि ही बीड जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे। त्यामुळे आपण सगळे सामाजिक कार्यकर्त्यांनी कृती समिती स्थापन केली की यापुढे भविष्य काळामध्ये जर बीड जिल्ह्याची बदनामी करण्याची विनाकारण पुराव्याशिवाय आणि जर कोणी बेछूट आरोप करत असतील तर आम्ही सहन करणार नाही।